निस्वार्थ कार्याचा प्रवास 50 वर्षांचा, संघटन सहकार राजकारणातून जनहिताचा, प्रेरणादायी उत्तुंग कार्याचा, काँग्रेसच्या एकनिष्ठ नेत्याचा, लोकनेते माननीय आमदार PN पाटील सडोलीकर, जनतेला सहकारातून समृद्धीकडे घेऊन जाणारं एक आदर्श व्यक्तिमत्व. भारताला स्वातंत्र्य देण्यात आणि त्याच्या सर्वांगीण विकासात सिंहाचा वाटा असलेला एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. देशाच्या प्रगतीत काँग्रेसचं मोलाचं योगदान आहे. स्वर्गीय राजीव गांधींनी दूरदृष्टीतून उच्च आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून IT सेक्टर निर्णय घेत देशातील युवकांना मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या. राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसचं हे कार्य निष्ठेनं चालू ठेवलं. देशात ध्रुवीकरणाचं, जातीभेदाचं राजकारण चालू असताना राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आज संपूर्ण देश पिंजून काढलाय आणि त्यांच्या या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद जनतेतून मिळालाय. काँग्रेस पक्षाचे विचार, संस्कार आणि देशप्रेमाची धगधगती आग ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात नेहमी धगधगत राहिली, त्यातील एक नाव असं आहे ज्यांच्या निष्ठेची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रात दिली जाते. ते नाव म्हणजे कोल्हापुरातील करवीरचे सुपुत्र माननीय आमदार PN पाटील सडोलीकर. कोल्हापुरातील करवीरचे सुपुत्र स्वर्गीय आमदार PN पाटील सडोलीकर आपल्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांप्रमाणे स्वच्छ चारित्र्याचा असा नेता, जो मतदारसंघातील जनतेच्या विकासाचा ध्यास घेणारा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी धडपडणारा एक अभ्यासू नेता म्हणजे आमदार PN पाटील. चेहऱ्यावर सदैव स्मितहास्य असणाऱ्या आमदार PN पाटील यांनी आपल्या 50 वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक जनसेवेच्या कार्यकाळात शासन दरबारी जनहिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत उत्कृष्ट कार्याची छाप सोडली. अशा या निष्ठावंत नेत्याचा 71 वर्षांचा दैदिप्यमान प्रेरणादायी जीवन प्रवास. करवीरचे सुपुत्र आमदार PN पाटील यांचा जन्म 6 जानेवारी 1953 साली आंजोळी, दिंडनेरली, तालुका करवीर इथं झाला. वडील स्वर्गीय निवृत्ती रामजी पाटील आणि माता स्वर्गीय सावित्री निवृत्ती पाटील यांच्या पोटी जन्मलेल्या पांडुरंग म्हणजेच PN पाटील आपल्या नावाप्रमाणे जनतेच्या उत्कर्षाच्या वारीत नेहमीच अग्रभागी राहिले. आमदार PN पाटील साहेबांचं बालपण सोडोलीतल्या या घरात झालं. जुन्या चिरेबंदी वाड्यासारख्या या घरात ते वाढले. घरासमोर असणारं मंदिर, शेजारचं ग्रामपंचायत ऑफिस, घरासमोरील प्रशस्त आवारात ते रमत. घरासमोर नेहमीच कार्यकर्त्यांची वर्दळ असे. त्यांचं 1ली ते 7वी पर्यंतचं शिक्षण मराठी मुलांची शाळा सडोली खालसा, तालुका करवीर इथं झालं. 1966 ते 1970च्या दरम्यान इयत्ता 8वी ते जुनी 11वी पर्यंतचं शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या रा. पाटील हायस्कूल सडोलीत झालं. माननीय आमदार PN पाटील साहेब हे स्वर्गीय राजीव गांधी यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे आणि त्यांच्या आदर्शावर चालणारे होते. म्हणून तर त्यांच्या घरातील अभ्यासिकेबरोबर त्यांच्या प्रत्येक ऑफिसमध्ये स्वर्गीय राजीव गांधींची प्रतिमा पाहायला मिळते. आमदार PN पाटील यांनी वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी भोगावती युवक संघटनेची स्थापना करून सामाजिक जागृतीसाठी अनेक शेतकरी मेळाव्यांचं आयोजन केलं. 1976 साली ऐन तारुण्यात 22व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. अखिल भारतीय युवक काँग्रेस पक्षाचे ते एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्य करू लागले. 19 जून 1979 साली PN साहेबांचा शुभविवाह महाराष्ट्राचे तत्कालीन कृषी राज्यमंत्री श्रीपतराव दादा बोंद्रे यांच्या सुकन्या सौ जयादेवी यांच्याशी झाला. वैवाहिक जीवनात जास्त व्यस्त न राहता काँग्रेस पक्षकार्यात त्यांनी 1979 ते 1984 पर्यंत कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी पद भूषवलं. 1985 ते 2021 पर्यंत
त्यांनी युथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँकेचं संचालक पद उत्कृष्टरित्या निभावलं. 1985 ते 1989 साली त्यांनी कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषवलं. त्यानंतर सरचिटणीस पदासह त्यांनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून 20 वर्ष यशस्वीपणे कार्य केलं. या काळात त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात तळागाळापर्यंत काँग्रेसचे विचार रुजवून अनेक कार्यकर्त्यांना घडवलं. एक काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी त्यांना पूर्वीपासून बघतोय. योगायोगानं जिल्हा काँग्रेस कमिटीची इमारत ज्यावेळेला मी बांधली त्यावेळेला फार मोठं मोलाचं सहकार्य त्यांचं मला मिळालेलं सहकार्य केलं. आणि त्यावेळेच्या त्या परिस्थितीमध्ये काँग्रेसची धुरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यावेळेला त्याने ते सांभाळत होती. सांगण्याचा हेतू असा, एक जबाबदार काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आणि लोकांची वर्दळ येणं जाणं जिल्ह्यात असल्यामुळं स्वाभाविकपणानं त्याचा फार मोठा ताण आदरातिथ्य PN पाटलांच्याकडे यायचं आणि ते अत्यंत आनंदानं करायचे. जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये PN पाटील अशा पद्धतीने त्यांची एक वेगळी इमेज निर्माण केली. पण PN पाटील एक सालस व्यक्तिमत्व. राजकारणाबरोबर त्यांची सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळख होती. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला अर्थपुरवठा करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 1990 ते 1995 या काळात कार्य केलं. बँकेच्या विक्रमी शाखा ग्रामीण भागात सुरू करणारे ते एकमेव अध्यक्ष होते. बँकेचा 5 वर्ष चेअरमन असताना अनेक निर्णय घेतले. बँकेत बघितलं तर बँकेत शेतकऱ्याला पैसे द्यायचे जमिनीवरती आणि त्याच्यातनं परतफेड करून घ्यायचं, एवढंच काम होतं. एखादी शेतीच्या पाणी स्कीम केली त्याला कर्ज द्यायचं, अशा गोष्टी त्या काळात होत्या. आणि मी ते नाबार्डकडून माहिती घेतली की काय करायला पाहिजे आणि काय करू शकते. त्यांनी एवढी ते पुस्तकच दिलं त्यांनी, तुम्ही काय काय करू शकता. त्यात सगळी माहिती घेतल्यानंतर त्यातनं मी अनेक निर्णय घेतले जे बँकेच्या इतिहासात कुठल्याही जिल्हा बँकेत घेतले नव्हते. मी त्यांना स्कीम बघितली आणि 4 म्हशी 8 म्हशी आणि गोटा पण त्यात बांधता आला पाहिजे असं स्कीम करून त्यांना कर्ज द्यायला सुरुवात केली शेतकऱ्यांना. आणि या सगळ्या स्कीम करत असताना एक महत्त्वाची स्कीम की ह्या बँकेत ज्याच्या नावावर जमीन आहे त्यालाच कर्ज मिळून, ज्याच्या नावावर 1 गुंठा जमीन नाही तो शेतमजूर म्हणून काम करतोय त्याला सुद्धा म्हैस द्यायची. 1 वेळचं डेअरीला घालेल, 1 वेळच्या दुधानं स्वतःच्या मुलाबाळांना दूध मिळेल ही ती एक भावना ठेवून त्या संस्था स्कीम केली आणि ती सक्सेस झाली. अशा अनेक योजना त्यावेळा मी राबवल्या. बँकेच्या मी सगळ्या शाखेची पाहणी केली, काय कशामुळे कुठली बँक लॉस आहे सगळं बघितलं. सगळे लॉस बंद केले, प्रॉफिट प्रचंड झाला. आणि त्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला 7% व्याजानं कर्ज द्यायचा निर्णय हा महाराष्ट्र आणि देशात पहिल्यांदा मी या ठिकाणी घेतला. त्यानंतर मग सरकारनं निर्णय घेतला 8%, 6%. सुरुवात मी केली देशात. बँकेच्या शाखा होत्या एकदम कमी. शेतकरी जायचं म्हणजे 8-10 किलोमीटर एसटीन जायचं किंवा कुठल्या ते मोटरसायकल जायचं, मोटरसायकल नाही त्याने एसटीची वाढत बसायची, परत यायची सोय नसायची. अशा वाईट परिस्थितीत शेतकरी होता. बँकेच्या शाखा 100च्या आसपास होत्या. मी 56 शाखा काढल्या माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये. म्हणजे मी बँकेत चेअरमन झालो तर 52 वर्ष झाली आणि 100 शाखा म्हणजे वर्षाला त्यांचं 2चं ॲव्हरेज होतं. माझं ॲव्हरेज पडलं 54 शाखेचं. म्हणजे हा फरक माझ्या बाकी सगळ्यात होता. 1985 ते 2024 या काळातील बँकेच्या 7 निवडणुकांपैकी 4 निवडणुका बिनविरोध निवडून येऊन करवीर तालुक्यातील जनतेला आर्थिक मदतीतून उत्कर्षापर्यंत नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. PN पाटील साहेब ज्यावेळी जिल्हा बँकेला चेअरमन म्हणून होते त्यावेळी शेतकऱ्यांना सर्वात कमी दरानं कर्ज देण्याचा निर्णय आदरणीय साहेबांनी घेतला होता. शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल यासाठी सरकारवर वेळप्रसंगी त्यांनी भांडणं म्हणताना खरं वादही करून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी साहेबांनी नेहमीच प्रयत्न केले. KDC बँकेमध्ये चेअरमन असताना सावकारकीच्या विळख्यातून शेतकऱ्याला सोडवण्यासाठी PN साहेबांजवळ 13 ते 14 योजना ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यान्वित केल्या. त्यामध्ये मुलीच्या लग्नाच्या कर्जाचा विषय असेल, एखादा शेतकरी आजारी पडला तर त्याच्या आजारपणासाठी ऑपरेशनसाठी लागणाऱ्या खर्चासाठी कर्ज असेल, त्याचबरोबर माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं घर हे सिमेंट कॉन्क्रीटचं असलं पाहिजे. दूरदृष्टीच्या विचारसरणीतून कायम पुढे असतात. आत्ता केंद्रानं ज्या वेळेला शेतकऱ्यांसाठी 7% 5%, 3% आणि 0% पीक कर्जाची मागणी केली किंवा त्याची नोंद केली, हीच
गोष्ट साहेबांनी 1995ला बँकेचे चेअरमन झाल्यानंतर करून दाखवली होती. म्हणजे हे काळाच्या पुढे 15 वर्ष 20 वर्ष राहून साहेबांनी ह्या पद्धतीचे निर्णय घेतले होते. सहकार क्षेत्रातील अनेक संस्था यशस्वीपणे उभारून त्यांनी आपल्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. ग्रामीण जनतेची आर्थिक प्रगती घडवली. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या भरभराटीत माननीय आमदार PN पाटील यांचं मोलाचं योगदान होतं. त्याचबरोबर गोकुळच्या माध्यमातून गेली 20 वर्षे PN पाटील साहेब, महाडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ कार्यरत काम करत होता. आणि त्यावेळी देखील जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब महिलांना, शेतकऱ्यांना दुधाच्या धंद्यातून 4 पैसे कसे जास्तीचे मिळतील, त्यांच्या काळामध्ये 82% परतावा, उत्पन्नाच्या 82% परतावा देण्याचं काम PN साहेबांनी या जिल्ह्यामध्ये केलं. अनेक ग्रामीण भागात दूध उत्पादनातून त्यांनी लाखो शेतकरी कुटुंबांची आर्थिक प्रगती घडवली. माननीय आमदार PN पाटील साहेब यांनी आपल्या वडिलांच्या नावे निवृत्ती खरेदी विक्री सहकारी संघ, तसेच श्रीपतराव दादा सहकारी बँक, स्वर्गीय राजीव गांधी यांच्या नावे राजीवजी सहकारी सूत गिरणी उभी केली. भागातील अनेक महिलांना, पुरुषांना या गिरणीत काम देऊन रोजगार उभे केले. लोकांना नोकऱ्या द्यायला पाहिजे डोक्यात ठेवून आम्ही प्रोजेक्ट घ्यायचं काम केलं. सुरुवातीला निवृत्ती तालुका खरेदी विक्री संघ काढला. आमच्या वडिलांना शेतकऱ्याला खतं व्यवस्थित मिळावीत आणि काही लोकांना नोकऱ्या मिळतील हा त्यातला हेतू होता. मग सूतगिरणी काढायचा निर्णय घेतला. सुरुवातीला आम्ही इथं साखर कारखाना काढणार होतो, पण त्यावेळेला महाराष्ट्रात कोण परवानगी द्यायला तयार नव्हतं. प्रयत्न केला नाही, पण चौकशी केल्यानंतर आम्ही ते सोडलं आणि सूतगिरणी काढली. आम्ही इथं 700-800 850 जवळजवळ मुलांना त्या ठिकाणी नोकरी देऊ शकलो. दूध संघात जेवढ्या नोकऱ्या लागल्या त्यावेळेला त्या लोकांना नोकऱ्या दिल्या. 2 वेळा नोकर भरती झाली. आमच्या दूध संघ आमच्या ताब्यात होता. त्यात कोटा मोठा झाला. माझ्या गावात आता जवळ 80च्या पुढं पोरं पोलीस खात्यात आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी नोकऱ्या लावायचं काम त्या ठिकाणी ह्या मार्गातनं केलं. जवळजवळ 27च्या पुढं नोकऱ्या लागल्या. बाकीच्यांसारख्या निकाल नाही. कुठल्याही माणसाकडं कुठेही मी अर्धा कप चहा प्यालो नाही नोकरी लावत असते. या सूत गिरणीमध्ये अत्याधुनिक मशिनरीचा वापर करत सर्वोत्कृष्ट दर्जाचे सूत निर्मितीचे काम आजही जोमात चालू आहे. या सूत गिरणीमध्ये ते जातीनं लक्ष देत इथल्या कार्यपद्धतीवर निगराणी ठेवत, तसेच आर्थिकदृष्ट्या मोडकळीस आलेल्या श्री भोगावती सहकारी साखर कारखान्याला अभ्यासू वृत्तीनं अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत कारखान्याला ऊर्जित अवस्था त्यांनी आणली आणि फायद्यात आणलं. PN पाटील म्हटलं, मोठ्या माणूस सांगतो, अनेक दिवस ते नेरावेपणी बसले असताना MD त्यावेळी मी बेदरीची अडचणी त्यांना सांगितली. बेदरीची कशी अवस्था आहे बेदरीची आज वेगवेगळे. त्यांनी एकाच शब्दात म्हणाले, दिनकरराव तुम्हाला लागेल ती सगळी मदत मी करतो, पैशाची तुमची किती अडचण असू द्या, कारखान्याची मी तुम्हाला सगळी मदत करतो. आणि सुदैवानं खरोखर त्यावेळी त्यांनी मदत केली म्हणून आज बेदरी फॅक्टरीत मला दिसते. कारखान्याची परिस्थिती काय होती, कारखाना चांगला होता, त्यांनी कर्ज काढली चुकीची. जवळजवळ 150 कोटीची कर्ज काढली आणि कारखाना आमच्याकडे दिला. 150 कोटीची कर्ज काढायची काही गरज नव्हती कारखान्याला. आणि नको ती डिस्टिलरी देऊन टाकली. डिस्टिलरी आपल्या ताब्यात ठेवायला पाहिजे. 10-11 कोटीच्या मशिनरीसाठी डिस्टिलरी 12 वर्षासाठी चालवायला दिली. आणि वर्षाला जर डिस्टिलरी व्यवस्थित चालली तर 12 कोटी नफा व्हायला पाहिजे. म्हणजे एक कर्ज काढून जर ती आपल्या आपण मशिनरी बसल्या असत्या तर 1 वर्षात कर्ज बघायला 11 वर्षी त्याचा प्रॉफिट 10 वर्षी जरी धरला, 2 वर्ष लागली तर 120 कोटी मिळाले असते ना. एवढी कर्ज वाढली नसती. आणि कर्ज वाढायचं कारण दुसरं असं की कारखान्यामध्ये प्रशासकालामध्ये त्यांची बॉडी, त्यांचा कारभार बघून शासनाने त्यांच्यावर प्रशासक नेमला. त्या प्रशासकाला साखरच विकू दिली आणि त्यानेही विकायचा प्रयत्न केला नाही. त्याच्यामुळे 1 वर्षी साखर 6 लाखाच्या पोती पडून राहिली. आणि आम्ही चेअरमन झाल्यानंतर साखर कोटा आला वरनं 30,000-32,000 कोटी कोटा यायचा. आणि साखर पहिली 6 लाख. साखर बाहेर ठेवायची, कारखान्यानं सगळ्या एरियातनं ठेवायची, साखर ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती होती. साखर विकली नसल्यामुळे त्याच्या वाचणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँक 14% व्याज होतं, तरी ते मी बँक आणि कारखाना दोन्हीकडे असल्यामुळे ते 11% व्याज घेतलं. 3% व्याज म्हणजे साधारण 10-12 कोटी वर्षाला, 12-14 कोटी रोज वर्षाला वाचायला लागले. आणि साखर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे प्रयत्न करून सगळ्या अनेक मार्गाने प्रयत्न केले आणि साखर सगळी विकायला 2-3 वर्षे गेली. त्यामुळे मला आता साखर बाहेर ठेवावं लागत नाही, आत बसती गोडाऊनमध्ये. आपल्या अभ्यासातून आणि कुशल कामगिरीतून
त्यांनी अनेक संस्था नावारूपास आणल्या. 2002 ते 2004च्या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या संचालक पदावर उत्कृष्ट कार्य केलं. 30 सप्टेंबर 2000 साली माननीय आमदार PN पाटील साहेबांचे सासरे माजी मंत्री श्रीपतराव दादा बोंद्रे यांचं निधन झालं. त्यांच्या जीवनातून त्यांचे एक मार्गदर्शक अनंतात विलीन झाले. माननीय आमदार PN पाटील साहेबांनी राजकीय आणि सामाजिक कार्याच्या जोरावर 24 सप्टेंबर 2004 रोजी सांगरूळ मतदारसंघातून 45,000 अशा विक्रमी मतांनी निवडून आमदार म्हणून विधानसभेत कार्य सुरू केलं. 2011 दरम्यान त्यांनी नवी दिल्लीच्या केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळावर संचालक म्हणून उत्कृष्ट कार्य केलं. स्वर्गीय राजीव गांधींच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या माननीय आमदार PN पाटील यांनी 2003 साली कोल्हापूरच्या मुख्य ST स्टँड समोर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला. श्रीमती सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं अनावरण झालं. 3 जून 2012 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री श्रीपतराव दादा बोंद्रे यांचा पूर्णाकृती पुतळा स्टेशन चौक कोल्हापूरमध्ये उभारला. या पुतळ्याचं अनावरण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 20 सप्टेंबर 2012 रोजी माननीय आमदार PN पाटील यांच्या जीवनात एक मोठा आघात झाला. त्यांच्या सहचरणी पत्नी सौ जयादेवी यांचं निधन झालं. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर साहेबांच्या मागे खंबीरपणे उभारणाऱ्या जयादेवी यांच्या जाण्यानं सर्व कुटुंब दुःखाच्या छायेत कोसळलं. आमदार PN पाटील हे त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यात मग्न असताना संपूर्ण कुटुंबाला प्रेमानं आणि संस्कारानं वाढवणाऱ्या जयादेवींचं कुटुंबाप्रती त्याग आणि योगदान हे मोलाचं होतं. इथून पुढच्या 2 वर्षांच्या काळात PN साहेबांच्या जीवनात एका पाठोपाठ एक असे दुःखाचे डोंगर कोसळत गेले. आईंच्या आणि पत्नींच्या निधनापाठोपाठ PN साहेबांचे चुलत भाऊ आणि पुतण्या यांचं निधन झालं. ज्यांच्यावर PN साहेब नितांत प्रेम करत असे त्यांचे परममित्र माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचंही निधन त्याच काळात झालं. या 1.5-2 वर्षांच्या काळात अनेक दुःखांचे धक्के सहन करत जनसेवेला प्राधान्य देत त्यांनी आपलं कार्य निष्ठेनं चालूच ठेवलं. स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रेरणेनं कार्य करणाऱ्या आमदार PN पाटील यांनी 20 ऑगस्ट या त्यांच्या जयंती दिनी काँग्रेसचे विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी 1992 पासून राजीव गांधी सद्भावना दौडचं आयोजन करण्यास सुरुवात केली. गेली 31 वर्ष अविरत या सद्भावना दौडचं आयोजन करण्यात येत आहे. काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दरवर्षी या सद्भावना दौडीचं आयोजन करण्यात येतं. 2019 साली आमदार PN पाटील यांनी करवीर, पन्हाळा, गगनबावडा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून विजय मिळवला. आजपर्यंतच्या आपल्या आमदारकीच्या काळात आपल्या मतदारसंघासह महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या हितांचे प्रश्न विधानसभेत त्यांनी मांडले. या भागाचा विकास म्हणजे अगदी खेडोपाड्यातले रस्ते नव्हते, ग्रामपंचायतीच्या इमारती नव्हत्या, बरेचशीच कामं म्हणजे असे गावोगाव सोसायटी दिल्या, ढेऱ्या दिल्या. भागाचाच विकास नव्हता तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे ते कैवार आहेत. साहेबांनी पाठपुरावा करून 50,000 रुपये फक्त जिल्ह्यातल्या संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तिने कर्जमाफी देऊन राज्यातल्या शेतकऱ्यांचे ते कैवार झालेत. आणि हे सुद्धा आम्ही साहेबांची परतफेड कशी करायची आमच्या आयुष्यात जमणार नाही, इतका हा महान नेता आहे आमच्या दृष्टिकोनातून. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितांचे अत्यंत महत्वपूर्ण निर्णय शासन दरबारी मांडून ते निर्णय अंमलबजावणीत आणण्यास शासनाला भाग पाडलं. देशमुख साहेबांच्या काळात सोनिया गांधींनी या देशामध्ये 71,000 कोटीची कर्जमाफी केली. देशामध्ये असणारा 5 एकरच्या आतला गरीब शेतकरी समजला, त्याच्या नाव असलेलं सगळं कर्ज भरायचं, काही अट्ट गाठली नाही, 100% कर्ज भागवलं, देशातला शेतकरी सगळं काम केलं. मी देशमुख साहेबांच्याकडे गेलो, म्हणजे मग त्यावेळेला मी 40,000 द्या एकरी म्हणून लावतो. त्यावेळेला साहेबांनी ते 20,000 द्यायचं निर्णय 6,208 कोटी कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याला 20,000नं ज्यानं प्रामाणिक भरलं त्याला पैसे मिळाले. तसुद्धा हा विषय
जेव्हा 2 लाख रुपये शेतकऱ्याला द्यायचे निर्णय अजित पवारांनी घेतला, 2 लाखाच्या वर जर तुम्ही भागवा त्याला 2 लाख देतो, 100 कंडिशन घातल्या तरी लोकांनी केलं ते. पण ज्यांनी प्रामाणिक भरलं त्यांचं काय, हा विषय पुन्हा मी विधानसभेत मांडला. आपल्या मतदारसंघातील खेबवडे, राशिवडे सारख्या गावच्या नदीवरचे पुनरुभारणीचे पूल उभारले. आपल्या आमदारकीच्या काळात धामणी धरण उभारणीला सुरुवात त्यांनी केली. या कामी त्यांनी राजकीय नेत्यांचा पाठपुरावा करत फंड मंजुरीसाठी मोठे प्रयत्न केले. धामणी प्रोजेक्ट म्हणून पूर्वीचा तो राधानी तालुक्यातला आहे, माझ्या मतदारसंघात होता, तो बंद होता. 2004 साली मी आमदार झाल्यानंतर ते काम चालू केलं आणि 100 कोटीचं टेंडर झालं आणि काम चालू झालं. 100 कोटीचं पूर्ण काम हिसतं, पण ते बऱ्यापैकी त्या लोकांना, ते लोक जे मातीचे धरण बांधून पाणी उपसतात त्या पाणी मिळू शकते, त्यांना काम चालू आहे. यावर्षी किंवा पुढच्या वर्षी, पुढच्या नंतर सीझननंतर त्यांना धरण बांधायची गरज लागणार नाही. चुकून इतक्या वर्षी लोक देश स्वातंत्र्य होणार, पहिल्यांदा त्यांची सोय त्या ठिकाणी होणार आहे. ते धरणाचं काम चालू केलं. मतदारसंघातील कोणताही प्रश्न असो, मतदारसंघातील जनतेच्या युवकांना रोजगार देण्याची गोष्ट असो, त्यांनी जनतेच्या विकासासाठी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केले. येणाऱ्या प्रत्येक संकटात ते नेहमी जनतेच्या पाठीशी उभे राहिले. मग 2019 आणि 2021चा महापूर असो किंवा कोरोना काळातली महामारी असो. शेतीचा सुद्धा विषय म्हटला तर शेतकऱ्याला वीज बिल माफ करा. कोरोना काळामध्ये पावसाळ्यात ज्यावेळा मोठा पूर येतो त्यावेळा ते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ते झालं नाही. 1918ला ते मोठा पूर आला आणि त्या पुरात जी घरं पडली होती ती आम्ही वरती पुन्हा भांडून वरती 1.5 वर्ष करून ते पुन्हा पैसे आणले. ज्याचं घर पडलं त्याला प्रत्येकाला 55,000 प्रमाणात सगळ्यांना पैसे द्यायचा प्रयत्न केला. समाजाच्या संकट काळात ते सदैव मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध राहत होते. कार्यकर्त्यांची कामे एका फोनवर सोडवणाऱ्या PN साहेबांबद्दल बोलताना कार्यकर्ते म्हणतात, साहेबांचा मतदारसंघातील सर्वसामान्य कुटुंबातील सर्वांच्या बरोबरचा, तरुणांपासून वृद्धांपर्यंतचा सांभाळलेला आहे. साहेबांचा एक सगळ्यात मोठा प्लस पॉईंट किंवा सर्व तरुण वर्गात जो फेमस आहे, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, या पद्धतीनं साहेबांचा मोबाईल 24 तास चालू असतोय. 24 तासातल्या रात्री कितीही वाजता फोन केला तरी साहेबांनी तो फोन अटेंड केला, मदत करून त्यांची सोय करायचा प्रयत्न केला. ही वचनं आणि वादे देण्यापेक्षा काम होत असेल तर होय म्हणणारे, होत नसेल तर तोंडावर स्पष्ट सांगणारे लोकनेते म्हणून त्यांची ख्याती होती. आमदार PN पाटील साहेबांचा सामाजिक आणि राजकीय कार्याचा वारसा आज त्यांचे दोन्ही सुपुत्र मोठ्या धडाडीनं करत आहेत. ज्येष्ठ सुपुत्र श्री राजेश पाटील हे श्रीपतराव दादा बँकेचे चेअरमन असून सर्व सन्माननीय संचालकांना घेऊन उत्तम कार्य करत आहेत. मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक विकासात त्यांचं योगदान सुरूच आहे. तर माननीय श्री राहुल पाटील यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलं असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. राजकारणात माननीय राहुल पाटील यांनी PN पाटील साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत अभ्यासू वृत्तीने कार्य करत जिल्हा परिषदेला 3 पारितोषिकं मिळवून दिली. तिरुपती येथील अकॅडमी ऑफ ग्रासरूट स्टडीज अँड रिसर्च ऑफ इंडियाचा मानाचा राजीव गांधी बेस्ट डिस्ट्रिक्ट पंचायत हा 2020-21 ला पटकावला. तसेच शासनाचा महा आवास अभियान ग्रामीण 2021-22 मध्ये पुणे विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे. तसेच यशवंत पंचायत राज्य अभियान 2021-22 ला राज्यातला 2ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावून राहुल पाटील यांनी आपल्या धडाकेबाज कार्याची झलक दाखवली आहे. अगदी लहानपणापासूनच साहेबांच्यामुळे आमच्या घरी त्यांच्याशी बोलणं किंवा त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं. आणि साहेबांचे शरद पवार साहेबांपासून आत्ताच्या मंत्रिमंडळापर्यंत जरा कमी सगळ्याच मंत्र्यांचे संबंध अगदी मैत्रीचे असल्यामुळं राजकीय अडचणी तर कधी आम्हाला मतदारसंघात किंवा साहेबांना तर आल्याच नाहीत. खरंच कुठलीही कामं असतील, मग ती कार्यकर्त्यांची असतील, अगदी सर्वसामान्य गोरगरिबांची कामं असतील, ती प्रश्न कसे सोडवतात किंवा साहेबांच्या अगदी एका नुसत्या शब्दावरती कशी मोठी मोठी कामं किंवा छोट्यातली छोटी कामं सुद्धा होऊन जातात, हे जवळून आम्ही सगळ्यांनीच बघितले. देशाच्या नेत्या आदरणीय सोनिया गांधीजींपर्यंत
साहेबांनी आज आपली ओळख आणि आपला चांगला छाप कामाचा पक्षनिष्ठेचा आत्ता पण उठवलेला आहे. आज ते राजीव गांधी सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत. माननीय आमदार PN पाटील यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यातील 50 वर्षात त्यांचे अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध राहिले. गांधी घराण्याची जवळीक आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाशी त्यांचं अगदी जिव्हाळ्याचं नातं होतं. अभयराजेंची आमची ओळख झाली. त्यांनीच विलासराव देशमुख साहेबांची ओळख करून दिली. ते म्हणले विलासराव हा एक माणूस असा आहे की मैत्रीला लायक माणूस, ते काय राजकार किंवा नेता किंवा कोणतरी मोठा पाहिजे असं नाही. त्यामुळे विलासरावने बोललं की त्यांना सवय होती हा खांद्यावर टाकून PN आपण एकत्र राहू वगैरे. त्यांनी मैत्री केली, ती आयुष्यभर ती असेपर्यंत आम्ही एकत्र राहिलो. संगमनेरचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध राहिले. PN पाटील हे अत्यंत अभ्यासू, त्यांच्या कल्पना अत्यंत स्पष्ट असतात. त्या कल्पना पूर्ण करण्याकरता मनापासून प्रयत्न करणारं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. त्यांची निष्ठा काँग्रेसशी निगडीत आहे आणि जनतेशी सुद्धा निगडीत आहे. आपल्या जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे याकरता सातत्यानं प्रयत्न करणारा कार्यकर्ता त्यांच्यामध्ये दिसतो. अत्यंत चांगला मित्र, अत्यंत मनस्वी मित्र, अत्यंत सरळ स्वभावी, अत्यंत दूरदृष्टी, मनापासून काम करणारा, अत्यंत पारदर्शक, जनतेशी आणि काँग्रेसशी निष्ठा ठेवणारं आणि मित्रांशी सुद्धा सातत्यानं मैत्री जपणारं असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे. नुकतंच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संगमनेर इथं सहकार भूषण या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या उत्कृष्ट कार्याचा आणि पक्षनिष्ठेचा आदर्श त्यांनी निर्माण केलाय. या प्रसंगी महाराष्ट्रातील सहकारातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना घडवणारं विद्यापीठ म्हणून त्यांना मुख्यमंत्र्यांनी संबोधलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबासाहेबांनाही आमदार PN पाटील यांच्या कार्याचा अभिमान वाटतो. कोल्हापूर जिल्ह्यातले काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते ज्यांचं सहकार, बँकिंग, कृषी क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे, त्यांनी अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून प्रभावीपणे काम केलेलं आहे, असे PN पाटील चडोलीकर त्यांनी सहकारी क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे. साखर कारखाना, राजीव गांधींच्या नावानं एक सूत गिरणी, हे त्यांचं उल्लेखनीय काम आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांचं काम, त्यांची चिकाटी, मतदारसंघाच्या करता त्यांनी घेतलेले परिश्रम हे अतिशय जवळून पाहिलेले आहेत. पण आमदार नसताना देखील त्यांनी कधी मतदारसंघाची कामं किंवा कार्यकर्त्यांना आधार देणं कधी थांबवलं नाही. आमदार PN पाटील साहेबांच्या मैत्रीचे आणि कार्याचे गुणगान आजही महाराष्ट्रातील अनेक नेते करतात. जेव्हापासनं PN पाटलांचा माझा संबंध आला, ते आमदार होते, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहिलेत. एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व ज्यांनी सहकार, बँका आणि सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलं, राजकीय क्षेत्रात फार मोठं काम केलं. एक त्यांची प्रतिष्ठा आहे त्या शहरामध्ये. तर लोकांच्या मनात कसं जाता येईल, लोकांच्या जवळ कसं जाता येईल, त्यांना आपलेसं कसं करून घेता येईल, आणि शत्रू असो किंवा मित्र असो असं त्यांनी काही वेगळेपणानं दाखवता एक चांगलं काम त्यांनी जे केलं त्याबद्दल काँग्रेस पक्ष नेहमीच त्यांचा ऋणी राहिलेला आहे. PN पाटील साहेबांचे संबंध तसं म्हटलं तर फार जुने आहेत, साधारण एक 35 वर्षापूर्वीचे आहेत. त्याची जेव्हा सुरुवात KDCCमध्ये झाली होती तेव्हापासून आमची मैत्री आहे की सातत्याने ते काँग्रेस पक्षाबरोबर राहिलेले आहेत, कुठेही डळमळले नाहीत आणि अडचणीच्या काळात सुद्धा काँग्रेसबरोबर राहिलेत आणि काँग्रेसला वाहून घेतलं स्वतःला. त्यांनी केलेलं कार्य राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रामध्ये या सर्व क्षेत्रामधलं काम अधिक कुठून दिसेल आणि लोकांपर्यंत आणि पुन्हा पोचेल आणि खऱ्या अर्थाने PN पाटील यांचं कार्य आपल्या सर्वांना दिसून येईल. देवधर्म कधी भेटला,
काय हवे माग म्हणाला, म्हणेन मी त्याला दोस्त द्यावा, तर पीएन सारखा दोस्त आयुष्यभर द्यावा. दोस्त असावा तर पीएन सारखा. दोस्तीच्या दुनियामध्ये माणसाला पीएन सारखा दोस्त जगात मिळणार नाही, शोधूनही मिळणार नाही. माननीय पीएन पाटील साहेबांचं एक मैत्रीचं नातं अगदी राजकारण आणि समाजकारणापलीकडचं निस्वार्थ आहे. ते म्हणजे गोव्याचे सुप्रसिद्ध उद्योगपती जयवंत चौगुले यांचं. थोडी लोक अशी असतात की ज्यांचं ते स्वभाव बघूनच तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी आहे, आणि तेच मायमय झालं, आणि त्याच्यामुळे मी त्यांच्याबरोबरच कॉन्टॅक्टमध्ये राहिलो. आणि जेव्हा पण मी त्यांना भेटलो, असं काय आमची मैत्री म्हणजे का आम्ही रोज रोज भेटायचो नाही, पण ज्या वेळेला पण भेटलो त्यावेळेला म्हणजे ती मीटिंग ज्यावेळेला त्यांना भेटलो त्याच्यामध्ये थोडी वॉर्मथ होती. म्हणजे परंतु ज्यावेळेला मी वर्षातून एकदा किंवा दोनदा कोल्हापूरला गेलो तर त्यानंतर मी फोन करून त्यांना भेटून मग जायचं. आमच्यामध्ये म्हणजे देणं असं कधीच झालं नव्हतं, पण जो रिस्पेक्ट त्यांनी त्यांच्याकडनं मला मिळाला, आय थिंक दॅट वॉज व्हेरी. ते बिकेम MLA आणि हे त्यांच्यामध्ये हे नव्हतं की म्हणजे ही नेव्हर हॅड अ इगो, असं कधीच वाटलं नाही मला. माननीय श्री जयवंत चौगुले आणि पीएन साहेबांच्या मैत्रीचा धागा अनोखा होता. गुरुवार दिनांक 16 मे 2024 रोजी श्री जयवंत चौगुले हे पीएन साहेबांना भेटायला घरी आले. दोन्ही मित्रांमध्ये संवाद झाला. त्यांनी घरी जेवण केलं आणि चौगुले साहेब निघून गेले. परंतु ही त्यांची पीएन साहेबांशी शेवटची भेट होती. रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी पीएन साहेब घरी तोल जाऊन पडले. त्यांना तातडीनं ॲस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीएन साहेबांची 40 वर्षांपासून जीवाभावाची मैत्री असणारे मुंबईचे सुप्रसिद्ध मास्टर ऑफ न्यूरो सर्जन डॉक्टर सुहास बराले हे तातडीनं कोल्हापुरात दाखल झाले आणि त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर पण स्थिर असल्याचं सांगितलं. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात आणि काँग्रेस गटात पसरली. देशभरातून राज्यातून विविध नेत्यांचे फोन सुरू झाले. काँग्रेसच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याची सलग 3 दिवस मृत्यूशी झुंज सुरू होती. कुटुंब आणि सर्व कार्यकर्ते ईश्वराजवळ त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत होते. परंतु गुरुवार दिनांक 23 मे रोजी पहाटे सर्वांच्या या लाडक्या नेत्याची प्राणज्योत मालवली. काँग्रेस आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांची त्यांच्या अंत्यदर्शनाला रीघ लागली. स्वर्गीय आमदार पीएन पाटील यांचं पार्थिव त्यांच्या राजारामपुरीतील घरी ठेवण्यात आलं. त्यानंतर काँग्रेस कमिटीमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचं अंतिम दर्शन घेतलं. काँग्रेस कमिटीतून त्यांच्या मूळ गावी सडोली खालसा इथं त्यांची अंत्ययात्रा निघाली.
वाटेत गावामधील जनतेनं त्यांचं अंतदर्शन घेऊन त्यांना पुष्प अर्पण केले। वाशी, काणगाव, देवाळे, हळदी इत्यादी गावात रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी जमली होती। सडोली खालसा त्यांच्या गावी शुकशुकाट पसरला होता। घराघरात शोकाकुल वातावरण होतं। रस्त्याच्या दुतर्फा त्यांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्यात आले होते। गुरुवार दिनांक 23 मे रोजी दुपारी सडोली खालसा या त्यांच्या गावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। पेश कर, भर, फिर भर, पेश कर, भर, फिर भर, पेश कर, भर, पड़न, बाजू, शस, बाजू, शस, पड़न, उठाव खाली केस, या प्रसंगी तमाम जनतेला अश्रू अनावर झाले होते। स्वर्गीय माननीय आमदार PN पाटील साहेबांचा मागील सुमारे 50 वर्षांचा राजकीय आणि सामाजिक कार्याचा प्रवास मतदारसंघातील आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या हिताचा राहील। त्यांचं हे कार्य आणि पक्षाची एकनिष्ठता राज्यातच काय तर देशाच्या राजकारण्यांना, तरुणांना प्रेरणादायी आहे। समाजसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून केलेलं त्यांचं कार्य येणाऱ्या काळात सर्वांसाठी अविस्मरणीय आहे। स्वर्गीय राजीव गांधींच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या या अवलियाला, लोकनेत्याच्या जीवन कार्याला तमाम महाराष्ट्राचा मानाचा मुजरा। जनहितात आपलं जीवन समर्पित करणाऱ्या काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्याला, स्वच्छ चारित्र्य असणाऱ्या स्वर्गीय आमदार PN पाटील या देव माणसाला अखेरचा सलाम। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना।